मिरजेत मोहरम सणाच्या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले होते। तसेच इराणचे अली खोमेनिया यांचे व्हिडिओ लावण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांवर गुन्हे दाखल केलेत। या निषेधार्थ मिरजेत हिंदुत्ववादी संघटनांनी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी निदर्शनं केली। हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत शुक्रवारी मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी तीव्र निदर्शनं केली। तर दुसऱ्या देशाचा राष्ट्रध्वज मिरजेत फडकवल्याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी अण्णा रसाळ, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश अहिरे, शशिकांत जाधव, सूर्यकांत शेंगणे, कृष्णा नायडू, प्रकाश कोरे, प्रेम देसाई, राहुल देसाई, हर्ष राजपूत, समर्थ इंगळे, राहुल रसाळ, विजय राजपूत इत्यादी उपस्थित होते। ऐतिहासिक महाराणा प्रताप चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं सर्व राजकीय पक्षातले हिंदुत्ववादी सर्व मंडळीच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे। नुकतेच झालेल्या एक धार्मिक मिरवणुकीमध्ये खरं म्हणजे त्या मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक असतात, पण काही लोकांच्या मनात एक हेतू वेगळा आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या देशाचा झेंडा या ठिकाणी मिरजेसारख्या ठिकाणी फिरवून जाणून बुजून जे शांत असलेलं मिरज त्याला कुठंतरी वेगळा मार्ग दाखवण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत। पण मिरज शहर पोलीस स्टेशननं त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। माझं यापेक्षा पुढचं असं त्यांना विनंती आहे आमच्या DB खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना की त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावा, कारण असा झेंडा फिरवणं भारतामध्ये दुसऱ्या देशाचा याचा हेतू काय आहे, यांच्या मनात काय आहे। भविष्यात हा कॅन्सरसारखा रोग आहे, नुकता हे लागायला लागलेला आहे, कधी तर मोठा हा कॅन्सर होणार आहे। त्याचं ताबडतोब ऑपरेशन या मिरज पोलीस स्टेशन आणि सांगली जिल्ह्याच्या पोलीस स्टेशननं करावं, यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे। एक शुद्ध नागरिक म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे, बारीक लक्ष ठेवलं पाहिजे। असे काही गावात छोटे मोठे घटना घडतात आणि पोलिसांना सांगितलं पाहिजे। पोलिसांनी सुद्धा आम्हाला विश्वासात घेऊन, आम्ही त्यांना विश्वासात घेऊन असे देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या देशद्रोहींना ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। कालच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक कायदा या ठिकाणी अंमलात आणलेला आहे की शहरी भागातील जे नक्षलवादी वाढायला लागलेले आहेत की त्यासाठी एक कायदा बनवलेला आहे। ही चांगली गोष्ट आहे। मी महाराष्ट्र सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो की अशाच संघटना त्यामध्ये घुसलेल्या असतात आणि हितं तर दाखवायचं चांगुलपणा, धार्मिक साधू आणि त्या ठिकाणी देशाच्या विरोधात कारवाई करायच्या, तरुणांची मनं भडकवायची, त्यांच्या हातात बंदुक्या द्यायच्या, नक्षलवाद तयार करायचा आणि या देशाला आणि या शांततेला आव्हान देऊन देशाची शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी कायदा केले, त्याचंही आम्ही स्वागत करतो आणि आसा पोलीस स्टेशनला सांगतो की त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा। आमचे संजीव चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी यांनी त्यांच्यावर ॲक्शन घेतलेले आहे, पण कडक ॲक्शन व्हावी आणि सर्व नागरिकांना त्यामध्ये सहकार्य करावं आणि नागरिकांनी पोलीस खात्याला सहकार्य करावं, एवढंच या ठिकाणी सांगतो। बोला भारत माता की जय, बोला भारत